100 शकुनी मेल्यावर पवार जन्माला आले। गोपीचंद पडळकरांची मार्केटवाडीमध्ये टीका, तर सदाभाऊ म्हणतात पवारांचा पक्ष नव्हे गुंडांची टोळी। माजी आमदार राम सातपुतेंचीही मोहिते पाटलांवरती बोलताना जीभ घसरली। मुंबईमधल्या कुर्ल्यामधल्या बस दुर्घटनेमधल्या मृतांची संख्या 7 वर। ड्रायव्हर संजय मोरेला पोलिसांकडून अटक। बेस्टच्या कारभारावरती नेत्यांकडून टीकेची झोड। जालन्यामध्ये 11वीतल्या तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या। टवाळखोरांचं ब्लॅकमेलिंग आणि छेडछाडीला कंटाळून आत्महत्या केल्याचा कुटुंबियांचा आरोप। कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्यावरचा मुस्लिम पक्षाचा दावा कोर्टानं फेटाळला। 48 वर्षांपासून सुरू असलेला वाद निकाली। हिंदू संघटनांकडून कोर्टाचं स्वागत। बीड जिल्ह्यामध्ये सरपंचाच्या हत्येप्रकरणी 6 पैकी 2 जणांना अटक। आणखी 4 आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची 6 पथकं स्थापन। उद्योगपती गौतम अदानींनी घेतली सागर बंगल्यावरती देवेंद्र फडणवीसांची भेट। दोघांमध्ये 1.5 तास चर्चा। मुख्यमंत्री झाल्याबद्दल फडणवीसांच्या अभिनंदनासाठी भेट घेतल्याची माहिती। बांगलादेशातल्या हिंदू अत्याचारांच्या विरोधात आज राज्यामध्ये हिंदुत्ववादी संघटनांचा मोर्चा। संभाजीनगरमध्ये रामगिरी महाराज उपस्थित। नाशिक रत्नागिरीसह राज्यामध्ये अनेक ठिकाणी उत्स्फूर्त मोर्चे। बेळगाव केंद्रशासित करण्याची ठाकरेंच्या शिवसेनेची मागणी। महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न सोडवण्यासाठी खासदार प्रियंका चतुर्वेदी यांचं अमित शहांना पत्र। आणि लोकांना मोफत धान्य वाटप करणं हा उपाय नाही, रोजगाराच्या संधी निर्माण करा। सुप्रीम कोर्टाचा केंद्राला सूचना। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।